मित्रांनो, मराठीतला पहिलाच असा चित्रपट जो ऑस्करसाठी सिलेक्ट झाला होता आणि त्या चित्रपटाने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगरीत 6वा क्रमांक पटकावला होता। तो चित्रपट म्हणजे श्वास, जो 2004 साली प्रदर्शित झाला होता आणि हा मराठीतला खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला होता। कसा चला सांगतो। 1953 साली एक चित्रपट येतो श्यामची आई, जो नॅशनल अवॉर्ड मिळवणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला होता, जो की साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित होता। 1953 ते 2004 पर्यंत अनेक मराठी चित्रपट आले आणि हिट सुद्धा झाले, पण श्यामची आई या चित्रपटाच्या 50 वर्षानंतर नॅशनल अवॉर्ड मिळवणारा श्वास हा पहिलाच मराठी चित्रपट होता। या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी ही आजोबा आणि नातवावर आधारित होती। नातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबांची होणारी चलबिचल या चित्रपटात बघायला मिळते। त्याच्या मुख्य भूमिकेत अरुण नालवाडे आणि अश्विन चितळे बघायला मिळाले होते। या चित्रपटातील बालकलाकार अश्विन चितळे यांना त्यांच्या अभिनयासाठी नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता। या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सावंत यांनी केलं होतं, तर त्यांनी दिग्दर्शन केलेला हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता। या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सावंत यांनी या चित्रपटाची शूटिंग फक्त 30 दिवसांत पूर्ण केली होती। तर या चित्रपटाची शूटिंग सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि पुण्यातील KEM या रुग्णालयात करण्यात आली होती। श्वास या चित्रपटाच्या यशानंतर हा चित्रपट हिंदी, बंगाली आणि तमिळ या भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित झाला होता। श्वास हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित तर झाला होता, पण या चित्रपटाचा प्रदर्शन आणि प्रचार करण्यासाठी श्वास या चित्रपटाच्या टीमला खूप आर्थिक अडचणी आल्या होत्या, पण या टीमला खूप मोठ्या व्यक्तींनी मदत केली होती। तो कोण चला सांगतो। क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर यांनी निधी उभारण्यासाठी लिलाव आयोजित केला होता, तर अमिताभ बच्चन यांनी 1 लाखाची देणगी दिली। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने श्वास चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मंदिरात दानपेटी बसवली होती। गोवा सरकारने तब्बल 21 लाखाचे अनुदान दिलं होतं। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 50,000 देणगी दिली। त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारने 15 लाख रुपये दिले। योगेश्वरी येथील शाळेच्या मुलांनी दिवे बनवून आणि ते विकून 30,000 रुपये दिले होते। त्यातील काही विद्यार्थ्यांनी पैसा गोळा करण्यासाठी गाड्या स्वच्छ करण्याचे काम सुद्धा केले होते। यदा कडचित हे नाटक सादर करणाऱ्या एका नाट्यगृहाने सुमारे 65,000 रुपये दिले होते। एवढंच नाही तर शिवसेनेसारख्या राजकीय पक्षांनी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मदत केली होती। एवढं सगळं झाल्यानंतर श्वास या चित्रपटाच्या टीमने ऑस्करपूर्वी अमेरिकेतील महाराष्ट्र 12,000 सदस्यांना जमा केले होते आणि ऑस्करपूर्वीच्या बोलीदरम्यान श्वास हा चित्रपट अमेरिकेत 14 वेळा प्रदर्शित झाला होता। या सगळ्यांच्या अथक प्रयत्नानंतर चित्रपट ऑस्करमध्ये यशस्वी झाला आणि या चित्रपटाने ऑस्कर तर नाही, पण बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म कॅटेगरीत 6वा क्रमांक पटकावला होता आणि ऑस्करमध्ये हा अवॉर्ड मिळवणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला। तर मित्रांनो, श्वास या चित्रपटाच्या ऑस्करचा प्रवास तुम्हाला माहीत होता का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा।